नमस्कार, मी डॉक्टर योगेश साळुंके, सुयोग क्लिनिक फलटण येथील होमिओपॅथिक तज्ज्ञ. आज आपण लहान मुलांमधल्या आणखीन एका वेगळ्या समस्येबद्दल चर्चा करणार आहोत की जी समस्येमुळे मुलं आई वडील दोघेही खूप त्रस्त असतात, पण ही समस्या खूप दुर्लक्षित केली जाते. या समस्येला आपण अंथरुणात लघवी करणे किंवा मेडिकल टर्ममध्ये नॉक्टर्नल इन्युरोसिस असं म्हणतात. ही एक आळशीपणा नाही किंवा शिस्तीची सवय नाही, तर हा मेंदू आणि मूत्राशयामधला बिघडलेला सिग्नल आहे की ह्याच्यामुळं मूत्राशय आणि मेंदू यातलं सिग्नलिंगचं काम बिघडलेलं असतंय. तर हे आळशीपणा नाही. तर आपण जाणून घेऊया की बेड वेटिंग म्हणजे असतंय काय. तर नॉर्मली 5 वर्षाच्या आतली मुलांना लघवीची संवेदना येत नाही, पण जसं 3-4 वर्षाचं मुलाची वाढ होत जाते तसं तसं त्याला आपल्याला लघवी आली याची समज कळत जाते. पण जेव्हा 5 वर्षानंतरही मुलांना न कळत अंथरुणात लघवी होते त्याला नॉक्टर्नल इन्युरोसिस म्हणतात. ही रोजही होऊ शकते किंवा आठवड्यातनं 2-3 वेळा होऊ शकते. तर हे विशेषतः 5 ते 15 किंवा 18 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये आढळून येतं. कधी कधी 18, 19, 20 वर्षाच्या मुलांमध्ये पण 15 वर्षाच्या पुढच्या मुलांमध्ये पण आढळून येतं. मुलं आणि मुलींमध्ये जर कंपॅरिझन केलं तर मुलांमध्ये हे प्रमाण जास्त असते. तर ही समस्या का निर्माण होते किंवा बेड वेटिंग कशामुळे होतं, तर पहिलं कारण आहे ऑफकोर्स जेनेटिक. आई वडिलांमध्ये जर आधी हिस्ट्री असेल तर मुलांमध्ये होण्याचं प्रमाण जास्त असते. दुसरं असतंय की ताणतणाव किंवा मुलांवर आपण जास्त रागवलो किंवा त्यांना स्ट्रेस असेल, काय अभ्यासाचा स्ट्रेस असेल, तर अशा मुलांमध्ये पण हे प्रमाण वाढतं. तर ह्यामध्ये नक्की होतं काय, तर मुलांमध्ये एक तर युरिन जास्त तयार होते, दुसरी गोष्ट मेंदू आणि मूत्राशयामध्ये योग्य प्रकारचे सिग्नल पोहोचत नाहीत, तिसरी गोष्ट की दिवसभर जास्त ऍक्टिव्हिटी झाल्यामुळं मुलांची झोप खोलवर जाते किंवा खूप गाढ झोप लागते, त्यामुळे मुलांना उठायचं कळत नाही. मूत्राशयामध्ये किती प्रमाणात युरिन साठलेलं आहे किंवा युरिन जास्त साठलेलं आहे याचा सिग्नल सुद्धा मेंदूपर्यंत जात नाही, त्यामुळे ही मुलं उठत नाही. तर याची लक्षणं काय, तर एक सिंपल पहिलं साधं लक्षण आहे की मुलांना अंथरुणात लघवी होते, न कळत लघवी होते, हे पहिलं लक्षण आहे. आणि ह्याच्यामुळे मग बाकीची लक्षणं की मुलांमध्ये आत्मविश्वासात घट होते, पालक आणि मुलांमध्ये ताणतणाव वाढतो, नंतर मुलांची सकाळी सकाळी उठल्यावर मुलं रडतात, मग त्यांचा आत्मविश्वास ढळतो, मग मुलांना कुठं बाहेरगावी जाण्यास किंवा इकडे जाण्यास अडथळे निर्माण होतात, ती मुलं घाबरून जात नाही. ही समस्या शरम करण्याची किंवा शिक्षा करण्याची नाही, तर समजून घेण्याची आहे. बेड वेटिंगमध्ये नक्की काय होतं, तर मूत्राशय युरिननं भरलं जातं, पण ते भरलेला सिग्नल मेंदूपर्यंत जात नाही. त्याची अनेक कारणं असतात. दुसरी गोष्ट की मुलं गाढ झोपेत असतात, त्यामुळे त्यांना युरिनला आलेलं समजत नाही आणि परिणामी मुलं अंथरुणात लघवी करतात. तर बेड वेटिंगचं निदान कसं करावं, तर निदान एकदम सोपं आहे की लक्षणानुसार की मुलांना न कळत अंथरुणात लघवी होते, हे पालकांनी सांगितलं आणि डॉक्टरांनी व्यवस्थित प्रश्न विचारून ते कन्फर्म केलं तर कळतं की बाबा हे बेड वेटिंगच आहे. दुसरं काय प्रॉब्लेम त्याच्या मागे लपलेले आहेत का, यासाठी आपल्याला युरिनची लघवी टेस्ट करावी लागते. मग त्यात 1-2 टेस्ट असतात की रुटीन युरिन, किंवा कधी कधी युरिनमध्ये इन्फेक्शन असेल तर ते कशामुळे आहे त्यासाठी युरिन कल्चर अँड सेन्सिटिव्हिटी ह्या प्रकारची एक टेस्ट केली जाते. आणखीन टेस्ट असते की सोनोग्राफी, पोटाची सोनोग्राफी, म्हणजे युरिनच्या मार्गात किंवा बाकीचे काय लघवीच्या संदर्भात किंवा लघवी मार्गाशी संदर्भात काय दोष आहेत का ते तपासण्यासाठी पोटाची सोनोग्राफी केली जाते. आणि शेवटी की मानसिक मूल्यांकन किंवा बाबा त्या मुलाचा IQ किंवा बाकी दुसरे काय त्याला जेनेटिक प्रॉब्लेम आहेत का नाही हे तपासण्यासाठी मानसिक तपासणी केली जाते. ही समस्या कायमस्वरूपीची आहे का, तर नाही. वय वाढेल तसं हळूहळू कमी होते. 18 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये बऱ्यापैकी योग्य उपचार, योग्य मार्गदर्शन, ब्लॅडर ट्रेनिंग, आहार, व्यायाम आणि औषध उपचारानं ही समस्या आटोक्यात येते. त्यामुळे निराश न होता योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य मार्गदर्शन केलं तर ही समस्या वेळेवर आटोक्यात येऊ शकते. आहाराचा आणि बेड वेटिंगमध्ये काय संबंध आहे का, तर हो. झोपण्यापूर्वी 2 तास अगोदर पाणी भरपूर पिणं टाळणं, नंतर झोपायच्या अगोदर 1-2-3 तास कॅफेनयुक्त चहा किंवा कोल्ड्रिंक्स असे पदार्थ टाळणं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दुसरी गोष्ट की मुलांना जास्त प्रमाणात फास्ट फूड, जंक आणि गोड पदार्थ कमी देणं, सकस सात्विक आहार देणं, भरपूर पालेभाज्या आणि फळांचा समावेश आहारात करणं गरजेचं आहे. व्यायाम, योग्य प्रकारचा व्यायाम, प्राणायाम, योगासनं या गोष्टींनी सुद्धा आपण बेड वेटिंगवर नियंत्रण आणू शकतो. तर योगासनामध्ये ताडासन, वज्रासन, प्राणायामामध्ये कपालभाती, अनुलोम विलोम हे प्रकार केल्यास आणखीन सुधारणा होते. व्यायामामध्ये 1-2 प्रकारचे वेगळे व्यायाम असतात. एक तर असते कीगल एक्झरसाइज, म्हणजे पेल्विक जे मसल्स असतात आपल्या कमरेचे त्यांचे जर एक्झरसाइज मुलांकडून करून घेतले तर ते सुद्धा बेड वेटिंगमध्ये फायदेशीर ठरू शकतात. आणि दुसरे एक असते की ब्लॅडर ट्रेनिंग एक्झरसाइजेस, म्हणजे काय की मुलांना लघवी
ची संवेदना आलंय हे कळून देणं आणि त्याची जाणीव करून देणं याला ब्लॅडर ट्रेनिंग म्हणतात. तर ब्लॅडर ट्रेनिंग मध्ये काय असतं की जेव्हा लहान दिवसभरात जेव्हा जेव्हा त्यांना लघवी येते त्या मुलांवर लक्ष ठेवून लघवी आल्यानंतर त्यांना एक 10 ते 15 मिनिट लघवी तुंबून ठेवणे की जेणेकरून लघवी आलेल्याची संवेदना त्यांच्या मेंदूला समजेल. म्हणजे की आपल्याला लघवी येते आणि त्यावेळेस मेंदूला संवेदना जाते. हे जर आपण रिपीटेड केलं, ह्याला ब्लॅडर ट्रेनिंग म्हणतात, हे जर रिपीटेड केलं तर मुलांच्या मेंदूला सवय होते की बाबा आपल्याला लघवी आली आणि आपल्याला उठून वॉशरूमला जायचं आहे. तर हे ब्लॅडर ट्रेनिंग आणि पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस जसे किगल्स एक्सरसाइजेस केले तर बऱ्यापैकी चांगला सुधारणा ही बेडवेटिंगच्या मुलांमध्ये दिसून येते. पालकांसाठी काय काय सूचना आहेत? तर पहिले की मुलांवर ओरडू नका. त्यांना हे एक आजार आहे हे समजून घ्या. शेवटी त्यांना पण लाज वाटते आणि लाज वाटली की त्याचं दुःख होतं. त्यांना दुःख झालेले हे आपल्याला समजून येत नाही पण ते इंटरनली ते त्यांना जाणवत असते. त्यांना शिक्षा करू नका, समजून घ्या त्यांना की बाबा ही त्रास आहे. दुसरी गोष्ट की ऍप्रिशिएट करा. म्हणजे जर एका दिवशी त्यांनी बिछाना ओला नाही केला तर त्या दिवशी त्यांना ऍप्रिशिएट करा की बाबा ठीक आहे आज तू केलं नाही उद्या पण नाही करणार आहेस, असं त्यांना पॉझिटिव्हिटी दिली तर आणखी त्यात फायदा घडू शकतो. तर बेडवेटिंग मध्ये होमिओपॅथिक औषधं किंवा औषध उपचार काय आहे? तर आपण होमिओपॅथिक औषध उपचाराने मुलांची पूर्ण हिस्ट्री घेतो, त्यांच्या मानसिक शारीरिक सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्यांना योग्य प्रकारे औषध उपचार केले जातात. त्यांना काउन्सिलिंग केलं जातं, त्यांना ब्लॅडर ट्रेनिंग आणि बाकीचे एक्सरसाइज शिकवले जातात, पालकांना काय काळजी घ्यायची ते शिकवलं जातं. या सर्व गोष्टी करून मुलांच्या प्रकृतीचा सर्व अभ्यास करून योग्य प्रकारचे औषध दिले जातात. होमिओपॅथिक औषधं आणि बाकीच्या सगळ्यांनी 90 ते 95% मुलांमध्ये बेडवेटिंगचा त्रास कमी होतो. यामध्ये मुलांमध्ये अंथरुण ओलं करणं कमी होतं, मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो, त्याची वारंवारता कमी होते आणि मुलांमध्ये एक चांगला आणि पॉझिटिव्ह बदल घडून येतो. होमिओपॅथी फक्त मुलांचं बेडवेटिंगच थांबवत नाही तर गेलेला आत्मविश्वास पण पुन्हा जागा करतं. बेडवेटिंग ही सामान्य वैद्यकीय समस्या आहे. योग्य वेळी निदान आणि उपचार केले तर ती कायमस्वरूपी बरी होता येते. सुयोग क्लिनिकमध्ये आम्ही मुलांचं मन आणि दोघांचा अभ्यास करून योग्य उपचार करून त्याला बेडवेटिंग पासून मुक्त करू शकतो. सुयोग क्लिनिकमध्ये आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने उपचार केले जातात. ऑनलाईन उपचारासाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.